अजूनही काही कोण कुठे उभं राहणार आहे उमेदवार, कुठल्या पक्षाला ती जागा जाते याच्याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला अजितदादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजितदादा, प्रफुल्ल पटेल तटकरे बसले होते आणि 1 वाजता बोलवलं. आम्हाला जायचं होतं नाशिकला. म्हणजे कशाला बोलवलं? म्हणाले की आजच आम्ही 6 वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा आणि त्यांचे 2-2, 4-4 जे काही प्रमुख त्यांनी ठरवले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो. आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमचे आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी. आणि विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार? तर आम्ही सांगितलं त्यांना की माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील. म्हणजे मी उभा राहणार, पण मी सीट मागितली नाही. पण ते त्यांनी सांगितली. आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार. ते म्हणे आम्ही त्यांना समजवू, पण भुजबळ तिथे लढतील. मी म्हटलं थोडा वेळ द्या, उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन. दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं काय? ते म्हणे नाही, काय दुसरा मार्ग नाही, तुम्हाला लढावं लागेल. आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली. सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मराठा समाज, म्हणजे आमचे जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत, शहर प्रमुख, ते मराठा समाजाचेच कार्यकर्ते. अधिक माझी पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले. आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार. जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार. आदिवासी समाजाचे लोक आले, अल्पसंख्याक आले, ओबीसी तर निश्चितपणे सगळेच आले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं. आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली की भुजबळ उभे राहणार. आणि मग मला सांगावं लागलं की मला असंच सांगितलं आहे. आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की चर्चा वर्तमानपत्रात, प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालली. आम्ही सुद्धा जे आहे हळूहळू कामाला लागलो, लोकांशी चर्चा करायला, बोलायला लागलो. परंतु जे पुढे इथे तर जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला.